विद्यार्थ्यांच्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला जात पंचायतीचा जाच मात्र काही केल्यास संपत नाहीये। सोलापूर मधली एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पती पत्नीचं भांडण झालं आणि पती पत्नीचं हे भांडण पोहोचलं जात पंचायतीच्या समांतर न्याय व्यवस्थेत। आणि या जात पंचायतीच्या समोर हे भांडण पोहोचल्याच्या नंतर पतीच्या विरोधात 2 लाखांचा दंड जात पंचायतीच्या पंचांनी ठोठावला। तो त्यांनी भरायला नकार दिला। त्यानंतर त्यांना वाळीत टाकण्यात आल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आणि यातून मग 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी श्रेणीदास यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र जात पंचायतीच्या भीतीपोटी भावानं आजारी आईला भेट सुद्धा दिलं नाही। त्यामुळे या प्रकरणात श्रेणीदास यांनी अखेर पोलिसात तक्रार दाखल केली। महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियमाच्या नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। अशोक शिंदे पाटील त्या पंचांनी माझ्याकडे साईडला घेऊन मला म्हणाले की तुझं हे भांडणं तंड पंचातनं आम्ही मिटवून घेतो, 2 लाख रुपये मला दे, नाही म्हटलं तर तुझी मुलं तिच्यापाशी ठेव आणि तू साईडला माणसातनं बाहेर हो। मी म्हटलं का, तर असं एकतर्फी न्याय मला पटणार नाही, करणार नाही म्हणून मी बाहेर पडलो। मग या पंचांची नावं अशोक शिंदे पाटील, राम शिंदे पाटील, संतोष शिंदे पाटील, अशोक नाना शिंदे पाटील, उत्तम शिंदे पाटील। ही जात पंचायत बरखास्त व्हावं हेच आमची इच्छा आहे आणि आम्हाला न्याय मिळावं एवढंच आमचं म्हणणे आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत आणि आपल्या चॅनलच्या मार्फतीनं मी असं आवाहन करतो की अशा जर काय दुष्प्रवृत्ती असतील किंवा समाजामध्ये कुठल्या प्रकारचे बहिष्कार किंवा बायकॉट केलेल्या तक्रार असतील तर कृपया करून आपण पोलीस स्टेशन तक्रार दाखल करावी। ती पोलीस आपल्या सोबत आहेत। एक सुदृढ समाज घडण्या दृष्टिकोनातून पोलिसांचं 100% आपला सहकार्य लाभेल। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। सागर, आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे, इथं समांतर न्याय व्यवस्था चालवून आजही लोकांना शिक्षा केली जाते, त्यांना बहिष्कृत केलं जातं, पण या सगळ्या प्रकरणाच्या नंतर आता काय कारवाई करण्यात आलेली आहे, काय अधिक तपशील आहेत याबद्दलचे आणि नेमकं प्रकरण काय? प्रकरण पाहूयात। साधारणपणे 2018 साली पती पत्नीचं भांडण आहे, श्रेणीदास यांच्यामध्ये वाद होत होते आणि त्यांची पत्नी माहेरी नांदत होती। या सगळ्या घटनेला जवळपास 14 ते 15 वर्ष झाले ती घर सोडून गेलेली होती। असं असताना पुन्हा एकदा या ठिकाणी श्रेणीदास भोसले जे आहेत ते सोलापूरमध्ये आले होते। ते मूळचे सोलापूरचे आहेत, पण नोकरी कामानिमित्त खरं तर ते भंगारचा व्यवसाय करतात, भंगार गोळा करून आपल्या रोजीरोटी करतात। त्यांना 3 मुलं आहेत, एक मुलगी आहे 17 वर्षाची आणि 2 लहान मुलं आहेत। असं असताना ती महिला त्यांची पत्नी आहे ती माहेरी गेली आणि माहेरी गेली म्हणून या ठिकाणी जात पंचायतीनं ती जात पंचायत बसवली आणि 2018 साली खरं तर 3 वर्ष झाली या घटनेला। 2018 साली त्यांना वाळीत टाकलं गेलं, मात्र त्यांनी ते सहन केलं या भोसलेंनी। मात्र आता पुन्हा ते प्रकरण मिटवण्यासाठी आम्हाला तू 2 लाख रुपये दे, नाहीतर तुला आम्ही पुन्हा आणखी वाळीत टाकू। आणि मग ही गोष्ट त्यांनी सहन करत करत या ठिकाणी श्रेणीदास भोसले यांची जी काही आई आहे ती दवाखान्यामध्ये होती आणि त्या ठिकाणी त्यांच्या भावाने तिला भेटण्यासाठी देखील नकार दिला। ती अखेरच्या श्वास मोजत होती, कोरोनामध्ये पॉझिटिव्ह असल्यामुळे। आणि मग मला जर माझ्या जन्मदात्या आईला भेटता येत नसेल तर अशी पंचायत किंवा अशी जात काय कामाची, असा प्रश्न या ठिकाणी श्रेणीदास भोसले यांना पडला। आणि म्हणूनच कुठेतरी त्यांनी या जातीच्या तथाकथित पंच ठेकेदारांच्या विरोधात आवाज उठवला, सरकारकडे न्याय व्यवस्थेकडे दाद मागितली आणि मग कायद्यानंच या समांतर न्याय व्यवस्थेला धडा शिकवलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।